ज्योती मल्होत्राची खासगी डायरी तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे। या डायरीमध्ये महत्त्वाची माहिती मिळाल्याचं बोललं जात आहे। डायरीमध्ये ज्योतीच्या नोंदींचा तपास केला जातोय। ज्या नोंदी तिनं या डायरीमध्ये केल्या होत्या त्या तपासल्या जात आहेत। या ज्योतीनं सविता नावाच्या एका महिलेचा उल्लेख केलाय। आपण लवकरच घरी परतू असं तिनं त्याखाली म्हटलेलं आहे। त्यासोबतच या डायरीमध्ये काही औषधांचाही उल्लेख आहे। ही औषधं कसली आहेत, त्याचा वापर कुठल्या आजारांसाठी होतो, याचा हेरगिरीशी काही संबंध आहे का, या अँगलनं सध्या तपास सुरू आहे। तर डायरीमध्ये एका पानावर आय लव्ह यू असंही लिहिलंय। हे तिनं कुणासाठी लिहिलं की आय लव्ह यू आणि औषधांची नावं हा काही कोडवर्ड आहे का, याबाबत विशेष तपास यंत्रणांकडून शोध घेतला जातो। तर यूट्यूबर ज्योती मल्होत्राच्या पाक कनेक्शनचा आणखी एक पुरावा समोर आलाय। ज्योतीचा एक एजंट सोबतचा सेल्फी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला। हा सेल्फी त्याच अधिकाऱ्याचा आहे जो पाक दूतावासामध्ये केक घेऊन जात होता। त्याचा जेव्हाचा हा व्हिडिओ आलेला होता त्यावेळेला पहलगाम अटॅक झालेला होता। पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांचा जीव घेतलेला होता। त्यानंतर दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासामध्ये हा कर्मचारी केक घेऊन जात होता। पत्रकारांनी त्याला हटकलं। त्याला थांबून हा केक नेमका कशासाठी घेऊन जातोय असा प्रश्न विचारला, पण पत्रकारांना उत्तर न देता त्यानं तिथून पळ काढला आणि पाक दूतावासात गेला। हा पाक दूतावासातीलच कर्मचारी होता। तर दुसरीकडे हेरगिरी प्रकरणी ज्योती मल्होत्राचा पर्दाफाश झाला आहे। त्यानंतर तिचा पाक एजंट सोबतचा व्हिडिओ समोर आलाय। हा तोच कर्मचारी आहे जो पहलगाम हल्ल्यानंतर पाक दूतावासामध्ये केक घेऊन जात होता। यातून ज्योतीचा पाकिस्तान दूतावासातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी कसे संबंध होते हे स्पष्ट होत आहे। तर ज्योती या पाक एजंट सोबत हसून गप्पा मारताना व्हिडिओ दिसतीये। दरम्यान युद्धखोर पाकिस्तानचा दुसरा चेहरा समोर आला आहे, तो म्हणजे हेरगिरीचा। तोही भारतीयांकडून तो हेरगिरी करून घ्यायचा। पाकिस्तान दूतावासातील अधिकारी एहसानुर रहीम उर्फ दानिश हाच भारतातील घरबेध्यांचा मास्टरमाइंड असल्याचं समोर आलंय। भारतीय तपास यंत्रणांनी अटक केलेल्या गद्दारांची दानिश सोबत लिंक होती आणि ती समोर आली आहे। आर्थिक किंवा इतर मदत करून किंवा इतर आमिष दाखवून तो गद्दारांना हेरायचा आणि आपल्याला हवी असलेली संवेदनशील माहिती त्यांच्याकडून मिळवायचा। आतापर्यंत समोर आलेल्या तपासात दानिशच हेरगिरीच्या कळसूत्री बाहुल्या नाचवत असल्याचं उघड झालंय। गेल्या अनेक दिवसांपासून पाकचे हेर तपास यंत्रणांच्या रडारवर होते। अखेर ऑपरेशन मीर जाफर राबवत पाकचे हेर आणि त्यांच्या आकाचा पर्दाफाश करण्यात आलाय। तर भारताच्या गद्दारांचा आका हा दानिशच असल्याचं उघड झालं आहे। आतापर्यंत दानिश आणि ISI विकी सोबत ज्योती मल्होत्रा, त्याचबरोबर यामीन मोहम्मद, गजाला खातून आणि देवेंद्र सिंग ढिल्लो यांचं कनेक्शन समोर आलेलं आहे। तर दानिशच या गद्दारांना हेरायचा आणि त्यांच्याकडून कामं करून घ्यायचा, माहिती मिळवायचा अशी माहिती समोर आली आहे। सर्वात आधी जाणून घेऊया दानिश आणि ज्योती मल्होत्राचं नेमकं काय कनेक्शन आहे ते। ज्योती मल्होत्रा जी सध्या अटकेत आहे आणि ती यूट्यूबर आहे। वेगवेगळ्या संवेदनशील ठिकाणी जाऊन ती व्हिडिओ बनवायची। ज्योती मल्होत्राला जाळ्यात ओढलेलं होतं दानिशनं आणि तोच तिचा हँडलर होता। तर देश विदेश दौऱ्यासाठी दानिशच ज्योतीला फंडिंग करायचा। हेरगिरीचं ट्रेनिंग सुद्धा तिला दिलं होतं अशी माहिती समोर आली आहे। तर आता पाहूया दानिशचा यामीन मोहम्मदशी नेमका काय कनेक्शन आहे ते। तर व्हिसासाठी घेतलेल्या लाचेचे पैसे तो यामीनकडे जमा करायचा आणि हेरगिरीसाठी यामीनकडून एजंटला पैसे दिले जात होते। तर दानिश सांगेल त्याला फंडिंग करण्याचं काम हा यामीन मोहम्मद करायचा। दानिश सांगण्यावरूनच घुसखोरांना मदत सुद्धा यामीन मोहम्मद करत होता अशी माहिती आहे। तर घुसखोरांना व्हिसासाठी मदत करण्याचं काम यामीन मोहम्मद या दानिशच्या सांगण्यावरून करायचा। 2 वेळा पाकिस्तान दौरा सुद्धा त्याने केला होता आणि अशा पद्धतीनं दानिश हा यामीन मोहम्मद कडून आपली कामं करून घ्यायचा। याच्यानंतर दानिशच्या संपर्कात असलेल्या यामीननं गजाला खातूनला वारंवार मदत केलेली होती। त्यांचंही कनेक्शन नेमकं काय आहे ते आपण बघतोय। दानिशच्या सांगण्यावरून गजालाला पैसे ट्रान्सफर केले होते यामीन मोहम्मदनं। गजाला हिला सुद्धा अटक करण्यात आली आहे तपास यंत्रणांनी। आता या सर्व गद्दारांना घेरलेला आहे। दरम्यान दानिश जो हँडलर होता या सगळ्यांचा, पाक व्हिसा निमित्त गजालाशी त्याची ओळख झालेली होती।
आणि तो तिला वारंवार पैसे ट्रान्सफर करत होता अशी ही माहिती समोर आलेली आहे। दानिशनं पंजाबमधील गजाला खातूनला कसं जाळ्यात ओढलं ते आपण बघतोय। तर पाकिस्तान व्हिसा निमित्त गजालाशी ओळख केली, त्याच्यानंतर पाकिस्तानमध्ये नातेवाईकांकडे जाण्यासाठी व्हिसाची आवश्यकता होती गजालाला आणि तो व्हिसा मिळवण्यासाठी गेलेल्या गजालाची ओळख पाक दूतावासात दानिशशी झालेली होती। दानिशकडून लग्नाचं आश्वासन तिला देण्यात आलं होतं आणि पाकचा व्हिसा मिळवण्यास मदत करण्याचंही सांगण्यात आलेलं होतं। त्याचबरोबर हेरगिरीसाठी तो गजालाला फंडिंग करत होता अशी ही माहिती समोर आली आहे। लष्करी तळांची माहिती मिळवण्याची कामगिरी गजालानं बजावलेली होती आणि ती कामगिरी ती दानिशसाठी करत होती। तर ISI एजंट विक्कीनं देवेंद्र सिंग ढिल्लोनला कसं जाळ्यात ओढलं होतं तेही आपण बघणार आहोत। विक्कीनं देवेंद्र सिंग ढिल्लोनला हेरलेलं होतं। दानिश जो हँडलर या सगळ्यांचा ISI एजंट पाकिस्तानमधून बसून हे सगळी कामं करून घेत होता। करतारपूर दौऱ्यासाठी फंडिंग केलेलं होतं विक्कीनं। त्याचबरोबर पाकमधील महिला एजंटशीही संपर्क साधला होता। तर भारतामध्ये परतल्यानंतर संपर्कात आलेला होता विक्की हा ISI एजंटच्या आणि विक्की सांगेल त्याला फंडिंग करण्याचं काम केलं जायचं। तर देवेंद्र सिंग ढिल्लोनकडून नवं सिम कार्ड सुद्धा मिळवलं होतं अशी ही माहिती समोर आली आहे। पाकमधील महिला एजंटशी संपर्क होते, भारतात परतल्यानंतरही संपर्कात असल्याची माहिती आहे। ज्योती मल्होत्रा, देवेंद्र ढिल्लो, नोमान इलाही, अरमान हे केवळ 4च नाही तर देशाशी गद्दारी करणाऱ्या 12 जणांना सुरक्षा दलानं बेड्या ठोकल्या। पाकिस्तानच्या ISI या गुप्तचर संस्थेनं फेकलेल्या जाळ्यामध्ये हे सर्व जण अडकले। या घरभेद्यांनी काही देशाच्या संरक्षण संदर्भात छायाचित्र आणि इतर महत्त्वाची माहिती या हेरांनी पाकला पुरवली। तर या सगळ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी सुरक्षा दलानं ऑपरेशन मीर जाफर राबवलं। या कारवाईत यूट्यूबर ज्योती मल्होत्राला हिसारमधून अटक करण्यात आली। तर ऑपरेशन सिंदूरमधून भारतानं पाकिस्तानचा नापाक डाव हाणून पाडलेला होता। एकीकडे लष्करानं पाकिस्तानला दिवसा तारे दाखवले तर दुसरीकडे भारतीय गुप्तचर यंत्रणांनी भारतात दडून बसलेल्या या गद्दारांचा शोध सुरू केला। पैशांसाठी भारताशी गद्दारी करणाऱ्यांना शोधून काढण्यासाठी ऑपरेशन मीर जाफर हे सुरू केलं। तर भारत पाकिस्तान लष्करी संघर्षादरम्यान त्या गद्दारांनी पाकिस्तानला गुप्त माहिती पुरवली होती। ते भारतामध्ये राहून पाकिस्तानी गुप्तचर संस्थांशी संबंधित होते, ISI साठी काम करत होते। तर भारतीय लष्कराची संवेदनशील माहिती ते त्यांना पुरवत होते, पण जास्त काळ त्यांचा तो खेळ लपून राहिला नाही। भारतीय तपास यंत्रणांनी त्यांचे धागेदोरे शोधून काढले, त्यामध्ये यूट्यूबर ज्योती मल्होत्रा तपास यंत्रणांच्या जाळ्यात अडकली। दरम्यान पाकिस्तानी दूतावासातील कर्मचारी दानिश हा सुद्धा तपास यंत्रणांच्या रडारवर आला आणि एकामागोमाग एक गद्दार हे तपास यंत्रणांच्या हाती लागले, त्यांना अटक झाली आहे। तर अशा पद्धतीनं गद्दारी करणाऱ्यांची एक लंबी लिस्ट आपल्याला पाहायला मिळते, त्यापैकी काही जणांना अटक झालेली आहे। अजून काही गद्दार तर नाहीयेत ना, आणि त्यांचा नेमका प्लॅन काय होता याविषयीची प्रत्येक अपडेट आपण जाणून घेणार आहोत। दरम्यान थांबूयात एका